केरळनंतर आता काँग्रेस आणखी एका राज्यात सत्तेत बसणार आहे। काँग्रेसनं आपला जुना मित्रपक्ष द्रमुकची साथ सोडली आहे की काय असं दिसतंय। कारण तामिळनाडूमधल्या गेल्या सरकारच्या काळात आणि निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस द्रमुकच्या सोबत होती। मात्र निकाल लागल्यानंतर आता सगळी चक्र फिरल्याचं दिसतंय आणि थलपती विजय यांच्या टीव्हीके या पक्षासोबत काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याचं आता समोर आलेलं आहे। 5 राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस 2 राज्यात सत्तास्थानी असणार आहे। मात्र ही काँग्रेसची प्रगती म्हणायची की अधोगती हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। केरळम आणि तामिळनाडूत काँग्रेस सत्तास्थानी। देशातून संपण्याच्या स्थितीत असलेल्या काँग्रेसला दिलासा। गेल्या 20 वर्षात काँग्रेसच्या पदरात 99 वेळा अपयश। केरळम नंतर आता काँग्रेस आणखी एका राज्यात सत्तेत बसणार आहे। काँग्रेसनं आपला जुना मित्रपक्ष द्रमुक पक्षाची साथ निवडणूक निकालानंतर सोडली। तामिळनाडूमधील मागील सरकारच्या काळात आणि निवडणुकीत काँग्रेस द्रमुक पक्षाच्या सोबत होती। मात्र निकालानंतर जसे तामिळनाडूतील राजकारण फिरले तशीच आता सगळी चक्र फिरली आहे। विजय थलापती यांच्या टीव्हीके सोबत काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेस आणि डीएमके यांच्यातील युती अधिकृतपणे संपुष्टात आली आहे। या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षासाठी सत्तेचा मार्ग मोकळा झाला असून काँग्रेसने विजय यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केल्याची पोस्ट दिली आहे। काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे निकालाच्या तिसऱ्या दिवशीच तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली। टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांनी काँग्रेसकडे औपचारिकपणे पाठिंबा मागितला होता। त्यानंतर तामिळनाडू प्रदेश काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस विधिमंडळ दलानं राज्याच्या हितासाठी विजय यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। तामिळनाडूतील जनतेनं विशेषतः तरुणांनी एका धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील सरकारला जनादेश दिलाय असं काँग्रेसनं आपल्या निवेदनात म्हटलंय। हा पाठिंबा देताना टीव्हीकेला या युतीत कोणत्याही अशा जातीयवादी शक्तीचा समावेश करता येणार नाही अशी अट काँग्रेसनं घातली आहे। त्यामुळे भाजपबाबत काँग्रेसचा विरोध अधिक तीव्रतेनं समोर आलाय। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षासाठी म्हणजेच काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजली। ज्या 5 राज्यांपैकी 3 राज्यात काँग्रेसला सत्ता मिळाली असली तरी निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करण्यात काँग्रेस कमी पडली आहे। काँग्रेसनं केरळमध्ये सत्ता आणली आणि तामिळनाडूमध्ये त्यांनी टीव्हीकेला साथ देण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेससाठी दिलासा देणाऱ्या बाबी ठरल्या। केरळम वगळता इतरत्र काँग्रेसची स्थिती पाहता आता काँग्रेस पक्षाच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची अवस्था आज दयनीय झाली आहे। ममता बॅनर्जींचा गड असलेल्या बंगालमध्ये भाजपनं मुसंडी मारली असताना काँग्रेस मात्र पूर्णपणे बाहेर फेकली गेली आहे। डाव्यांशी केलेली युती असो किंवा प्रचार तंत्र, मतदारांनी काँग्रेसला सपशेल नाकारलंय। अनेक राज्यातून काँग्रेसचा पत्ता कट झाल्याची स्थिती आहे। काँग्रेसच्या राजकारणात राहुल गांधींचा प्रवास मोठा राहिलाय, पण सद्यस्थिती पाहता त्यांचा हा प्रवास बहुतांशी निवडणुकीतील पराभवांनीच अधिक गाजलाय। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत देशभरात 99 निवडणुका काँग्रेस हरली आहे। देशभरात झालेल्या विविध निवडणुकीतील पराभवांचे शतक पूर्ण करण्यापासून काँग्रेस फक्त एक पाऊल दूर आहे। राज्य आणि वर्षानुसार त्यांच्या निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण केल्यास एक चिंताजनक चित्र समोर येतं। हे वारंवार येणारे अपयश केवळ राहुल गांधींच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षापुढील खडतर मार्गही दर्शवतंय। पराभवांचा हा प्रवास या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये सुरू झाला। 2004 मध्ये पक्षाला कर्नाटक, ओडिशा आणि सिक्कीममध्ये पराभव पत्करावा लागला। त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी 2005 मध्ये पक्षाला बिहार आणि झारखंडमध्ये मोठा धक्का बसला। 2006 मध्ये पक्षानं केरळ आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका गमावल्या। 2007 हे वर्ष काँग्रेससाठी कठीण होतं, कारण त्यांना गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवता आला नाही। त्यानंतर 2008 मध्ये त्यांना कर्नाटक, मध्य प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि छत्तीसगडमध्ये पराभव पत्करावा लागलाय। 2009 मध्ये झारखंड, ओडिशा आणि सिक्कीममधील पराभवांनी दशकाचा शेवट झाला। पुढील 10 वर्षांनी काँग्रेसच्या नशिबाला कोणताही दिलासा दिला नाही।
2010 मध्ये काँग्रेसला बिहारमध्ये पराभव पत्करावा लागला. 2011 मध्ये पक्षानं पुदुचेरी आणि तामिळनाडूमध्ये निवडणुका गमावल्या. 2012 मध्ये पक्षाला गोवा, गुजरात, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक पराभव पत्करावे लागले. 2013 मध्ये ही अडचणी कायम राहिल्या, जेव्हा पक्षाला दिल्ली, मध्य प्रदेश, नागालँड, राजस्थान, त्रिपुरा आणि छत्तीसगडमध्ये पराभव पत्करावा लागला. 2014च्या लोकसभा निवडणुका काँग्रेसनं गमावल्या नाही, तर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, सिक्कीम आणि तेलंगणा या राज्यांमध्येही त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागले. या दशकाचा अर्धा काळ उलटून गेल्यानंतरही अडचणी तशाच राहिल्या. 2015 मध्ये पक्षाचा दिल्लीत पराभव झाला. 2016 मध्ये पक्षाला आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. 2017 मध्ये पक्षाला गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागला. 2018च्या निवडणुकांमध्ये पक्षाला कर्नाटक, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, तेलंगणा, त्रिपुरा आणि छत्तीसगडमध्ये मोठा धक्का बसला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि सिक्कीमसह देशभरात पक्षाला पुन्हा पराभव पत्करावा लागला. 2020 मध्ये काँग्रेस पक्षाला बिहार आणि दिल्लीत पराभव पत्करावा लागलाय. 2021च्या निवडणूक वेळापत्रकात आसाम, केरळ, पुदुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा समावेश होता, जिथे पक्षाला पराभव पत्करावा लागला. 2022 मध्ये पक्षाला गोवा, गुजरात, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये अपयश आलं. 2023 पर्यंत मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, त्रिपुरा आणि छत्तीसगडमधील पराभवांमुळे हा आकडा आणखी वाढत गेला. अलीकडेच 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाला लोकसभेत आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं. तर यावर्षी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि सिक्कीममध्येही पक्षाला फटका बसला. पुढील काळाचा विचार केल्यास 2025 आणि 2026च्या प्राथमिक निकालांवरून असं दिसून येते की बिहार, दिल्ली, आसाम, पुदुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा संघर्ष सुरूच आहे. या पुढील काळात काँग्रेसला मतदारांचा हात हातात मिळेल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आताच्या निवडणुकीत केरळम आणि तामिळनाडूमध्ये सत्ता मिळाली असली तरी ती सत्ता काँग्रेसची देशभरातील स्थिती सुधारण्यास पुरेशी नाहीये. विरोधक आणि विशेषतः भाजपच्या देशभरातील यशस्वी वाटचालामागे स्वतः काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसला विरोधी बाकांवर बसून सत्तेवर अंकुश ठेवण्यात सातत्यानं अपयश येत आहे. अशा पक्षाकडे मतदार भविष्यात सत्ता देतील अशी आता परिस्थिती नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.